वाल्मिक कराडचं नाव आहे, त्यांची ही दुसरी पत्नी आहे. आम्हाला माहितीच नाही अण्णा कोण आहेत कोण नाही, बघितलंच नाहीत आम्ही काम करतो एक 5-6 महिन्यापासून. बर. आता 2-3 महिन्यानंतर काय येतच नाही. पहिले ते सर म्हणायचे येत होते, आता काय येत नाही. डाळ नाही काय नाही. आम्ही 2 वखत बघा ते घरटून भाजी खायला. ज्योती जाधव त्या कधी आलत्या का? कोण तुमचं बघतं हे सगळं? ते मास्तर म्हणून आलता बघा 2दा-3दा. सर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्स वर ट्विट केल्यानंतर वाल्मिकी कराड यांची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांनी जी सोलापूरच्या शेंद्री या गावात जी प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे त्या प्रॉपर्टीवर आपण या ठिकाणी आहोत. अशा पद्धतीने पाहायला गेलं तर अशा प्रकारे 3 खोल्या असतील किंवा गायांचा गोठा असेल अशी ही पूर्ण रचना आहे. आणि त्याच पद्धतीने पाहायला गेलं तर हा पूर्ण परिसर आहे तो 36 एकराचा आहे. या ठिकाणी अनेक फळबागा आहेत ते लावण्यात आलेलं आहे. मात्र दुसरी बाजू पाहायला गेलं तर गेल्या 3 महिन्यापासून या ठिकाणी कुणीही ज्योती मंगल जाधव असतील किंवा त्यांचे भाऊ असेल या ठिकाणी कुणीही आलं नाही. मात्र त्यांच्या ह्या जी शेतजमीन आहे किंवा शेती आहे याची देखरेख करणारे जे माने पाटील आहेत ते आपल्यासोबत, शिंदे पाटील आहेत ते आपल्यासोबत आहे. दादा कुठनं आलात आणि किती दिवसापासून इथं काम करताय? आम्ही काम करतो एक 5-6 महिन्यापासून. बरं. तर आम्ही लातूरून कामाला आलो होतो. बरं. तर आलो, आम्हाला सांगितलं काम आमच्या आम्ही मनाने कामं करतो. बरं. आता 2-3 महिन्यानंतर काय येतच नाहीत. पहिले ते सर म्हणायचे येत होते, आता काय येत नाहीत. बरं. आमची आम्हीच आपलं मनानंच दिसेल ती काम करत राहतो. बरं. मग आता कुणी येत नाही इकडं, कुणी कोणाची कॉन्टॅक्ट करताय का? काय झालंय काय माहिती नाही. कसं घर चालतंय तुमचं? काय आम्ही ते गावाकडून काही ज्वारी आणलेले आहे, पुन्हा कोपनचे काय कोपन आणलेलं आहे, त्याच्यावर आम्ही भागोभागी करतो. बरं. अशा पद्धतीने जे सालगडी आहेत ते मावशी पण आपल्यासोबत आहेत ज्यांनी ह्या जी शेत आहेत शेतजमीन आहे त्याची देखरेख करतात. ताई किती दिवस झालं आले नाही आहेत? कुठून आहे? कसं घर भागवता? आम्ही हे मिरच्या लावल्या थोड्या. बरं. आणि ही हरभऱ्याची भाजी होती ती खुडून ती वाळवून ती भाजी आणि आम्ही आणलेली ती राशन आहे तीच भागवित आहोत आम्ही. आणि लेकरायला राशन ह्याच्यातून शाळेतून तांदूळ भेटले होते त्याच्यावर भागवायला आम्ही. बरं. मग ह्याच्या बाकी काही नाही. डाळ नाही काय नाही. आम्ही 2 वखत बघा ते घरटून भाजी खायला. हरभऱ्याची भाजी ह्याच्या बाकी काही नाही आम्हाला. हे जे मालकीन जे आहेत ज्योती जाधव त्या कधी आलत्या का? कोण तुमचं बघतं हे सगळं? ते मास्तर म्हणून आलता बघा 2दा-3दा. सर मग त्याच्यावरती आलंच नाही. आणि मग आम्ही आता म्हणलं ते आलंच नाही. मग आम्ही ह्या काही मिरच्या लावल्यात ह्याच्यावरच आम्ही भागवायला. आम्ही कामदार माणसावर चोरून ठेवायची काय गरज आहे? बरं. बरं. आणि आता ही मोठी शेती आहे, फळबागा आहेत, लिंबू आहे, संत्रे आहे, त्याला कसं पाणी बिणी काय? कोण त्याचं खत पाणी कसं? आमच्या आधी कोण घालीत होतं की काय करीत होतं की आम्ही आला सध्या तर नाही. ते आलेलं फळ सगळं खाली गळून चाललंय बघा. बरं. मग कोण लक्ष द्यायला नाही आता? कोणी नाही. आम्हीच पाणी देत आहोत, आम्हीच ते बाहेर टाकीत आहोत. बरं. ते येतं म्हणून आलं नाही अजून. मग आता आम्ही ह्याच्यावरच भागवायला आम्ही. पाहायला गेलं तर अशा प्रकारे जे 3 महिन्यापासून न पगार आहे न पाणी आहे, जोपर्यंत आपलं जे मालक आहेत ते आपल्यासोबत संवाद करणार नाहीत ते आपले कशी भागवणार याकडे आहे. त्यांचा मुलगा आहे जे हे शेतात काम करतात, राबतात आणि मोबदला मात्र काहीच दिसत नाही आहे. रेणापूरला काय परिस्थिती होती, काय काम करत होता, त्यानंतर हे भेट कशी झाली तुमची? आम्ही टाकळगावचे आहो, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. आम्ही लातूरला शिवाय चौकामध्ये कामाला जात होतो. मग तिथं कामाला गेलं की अचानक एक माणूस आला आणि ते आम्हाला म्हणले चला काम कायमस्वरूपी आहे चला. मग आम्ही आलो सगळे. आलो ती 7वा महिना आम्हाला. 1 महिन्याचे पैसे दिले. महिन्याचे देत होतं. कुणी ती मॅडम म्हणून आहेत ती कुणाला बी वाट लावित होते. कोण सर म्हणते ती, त्यांचं नाव काय माहीत नाही काय नाही. मग तिथून आलो आम्ही इथं. मग गावाकडून ज्वारी आणणं, गहू आणणं, लेकराचे तांदूळ फिंदूळ ह्याच्यावरच भाग घेतो आम्ही. आता वाल्मिक कराडचं नाव आहे, त्यांची ही दुसरी पत्नी आहे. आम्हाला माहितीच नाही अण्णा कोण आहेत कोण नाही, बघितलेच नाहीत आम्ही. बरं. कधी आले नाही? नाही काहीच नाही. बरं. हो. मग ते ताई तरी आलते का? तुम्ही ताई म्हणताय? ताई सध्या आल्या नाहीत, फक्त कुणाला बी वाट लावतात. बरं. त्यांचा नंबरवरून फोन येत होते तुम्हाला? नाही त्यांचा नंबरच नाही आमच्याकडे. बरं. त्यांचा नंबरच नाही. गावातले माणसं
रोजगारी फिसगारी असतील, पण ते आमच्याकडं नंबर नाही, काय नाही त्यांचा. बर. अशा प्रकारे वाल्मिक कराड यांची जी दुसरी पत्नी आहे ज्योती मंगल जाधव ह्यांच्या नावावर ही शेतजमीन आहे आणि ह्या शेतजमिनीवर हे शिंदे माने कुटुंबीय आहे ते सालगडेने इथं काम करतं. मात्र गेल्या 3 महिन्यापासून त्यांनाही कोणत्या प्रकारचा मोबदला असेल किंवा जे सालगड्याला जे महिन्याला जे वेतन दिलं जातं, मानधन दिलं जातं, त्याचाही कुठल्या प्रकारे जो दिला जात नाही. त्यामुळे याही शिंदे माने परिवाराची परिस्थिती ती खालवताना दिसत आहे. त्यामुळे त्यांना कुठल्याही परिस्थितीत ज्या प्रकारे या ठिकाणी जे काय मिळेल, तांदूळ असेल, गहू असेल, त्यांनी स्वतः रेणापूर तालुक्यात त्यांचं गाव आहे, त्या गावातून ते स्वतः ज्वारी किंवा इतर धान्य असतील ते आणतात आणि ते या ठिकाणी खाताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्याकडेही वाल्मिक कराड प्रकरण असेल किंवा आता नवीन नाव आलेलं ज्योती मंगल जाधव ह्यांनी याकडे कुठलेही लक्ष न दिल्यामुळे ह्याही शिंदे माने परिवार उपासमारीची वेळ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. कॅमेरामॅन अनिल कांबळे, प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, बार्शी.